शाळांना सुट्ट्या लागल्या होत्या. क्रिकेटचा खेळ अगदी रंगात आला होता. दीपेश, रमेश, प्रथमेश, बल्लू आणि रणधीर सगळे एकाच गल्लीतले. सकाळी 8 वाजल्यापासूनच खेळायला सुरुवात झाली होती. आता 12 वाजत आले होते, पण तरी कोणालाही जेवणाची शुद्धसुद्धा नव्हती. अमित मात्र आपल्या घराच्या व्हरांड्यात बसून त्यांचा खेळ पाहत होता. अमितला लहानपणी पोलिओ झाला होता. तसा तो फिरायचा, चालायचा, उभा राहायचा, पण त्याला भराभर चालता यायचं नाही. पळणं तर दूरच. त्यामुळे तो आपला व्हरांड्यात बसून त्यांचा खेळ बघायचा. दीपेश त्या टोळीचा लीडर होता. दीपेश म्हणेल तसं सगळेजण मित्रतेचे ऐकायचे. अमितची आई सुशीला काकू काम करता करता व्हरांड्यात आल्या आणि त्यांनी पाहिलं की अमित एकटक मुलांकडे बघत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर अगदी दुःखी भाव होते. त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांनी रमेशला हाक मारली. खरं तर दीपेश त्यांच्या घराशेजारी राहायचा, पण त्यांना माहीत होतं की दीपेश त्यांच्या हाकेला ओ सुद्धा द्यायचा नाही. तो अगदी उर्मट मुलगा होता, म्हणून त्यांनी रमेशला हाक मारली. रमेश म्हणाला, आलो काकू, काय काम होतं? त्या म्हणल्या, तुमचा खेळ संपत आलाय ना रे? तो म्हणला, हो, एवढी शेवटची ओव्हर झाली की आम्ही सगळे जेवायला जाणार. त्या म्हणल्या, तुमचं खेळून झालं की अमितला 2-3 बॉल टाकशील का? तो एका जागी उभा राहून बॅटिंग करेल. रमेश म्हणला, हो चालेल की, त्यात काय एवढं, 2-3 बॉल टाकतो मी. तेवढ्यात दीपेश तिथे आला आणि म्हणला, काय चाललंय, कोण करतंय बॅटिंग? रमेश म्हणला, काही नाही रे, आपला खेळ संपला की मी अमितला 2-4 बॉल टाकीन आणि तो तिथनं बॅटिंग करेल. तो हा पांगळा, तो काय बॅटिंग करणार? हा, असं करून दीपेश हसायला लागला. रमेश म्हणला, अरे आपला खेळ संपलाच आहे ना, तो एका जागी उभं राहून त्यांनी बॅटिंग केली तर कुठे बिघडलं, त्याला कुठे पळायचं आहे? दीपेशने घाईघाईने रमेशच्या हातातला बॉल हिसकावून घेतला आणि म्हणला की, त्या पांगळ्याला कोण देतं खेळायला? आणि सगळेजण निघून गेले. रमेशही बिचारा खाली मान घालून निघून गेला. अमितच्या डोळ्यात पाणी आलं. त्याच्या आईने त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि म्हणली की, तू काही काळजी करू नको, मी ना दीपेशच्या बाबांना सांगतेच दीपेश कसा वागतो ते. अमित म्हणला, नको आई, मला नाही वाईट वाटत आहे, मी ना इथूनच त्यांचा खेळ पाहीन आणि चित्र काढीन. तसंही मला शंकर्स विकलीच्या स्पर्धेसाठी चित्र पाठवायचंच आहे ना. अमितच्या आईचं मन भरून आलं. किती शांत आणि समजूतदार मुलगा आहे आपला. त्याला खेळायला पळायला येत नाही, पण अभ्यासात आणि चित्र काढण्यात त्याचा पहिला नंबर असतो. 2-4 दिवस असेच गेले. रोज खेळ रंगात येऊन चाललेला होता. अमित आपला व्हरांड्यात बसून त्यांचा खेळ बघत होता. प्रथमेशने एक बॉल जोरात फटकारला. तो अमितच्या मागे व्हरांड्यात येऊन पडला. बॉलचा आवाज ऐकून सुशीला काकू बाहेर आल्या. दीपेश फिल्डिंग करत होता. तो बॉल घ्यायला म्हणून घरापाशी आला. सुशीला काकू म्हणल्या, अरे अमितला बॉल लागला असता ना आत्ता? दीपेशने तोंड वेडावून म्हटलं, लागला नाही ना, पण मग झालं तर. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही, असं म्हणत सुशीला काकू घरात निघून गेल्या. दीपेश बॉल घ्यायला व्हरांड्यात आला आणि त्याचं लक्ष अमितनी काढलेल्या चित्राकडे गेलं. अमितनी क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचंच चित्र काढलं होतं. बॅटर्स, बॉलर्स, फिल्डर्स, सगळ्यांच्या पोज, सगळ्यांचे चेहरे, त्याच्यावरचे भाव, खूप सुंदर चित्र काढलं होतं. जोडीला आजूबाजूला झाडं आणि प्रेक्षकही काढले होते, ते मात्र त्याच्या कल्पनेने. दीपेशही चित्र काढायचा, पण त्याची चित्रकला काही अमित इतकी चांगली नव्हती. अमितचं चित्र बघून त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. तो अमित जवळ आला आणि म्हणला, अमित, तुला आमच्यात खेळायला यावंसं वाटतं ना? अमित म्हणला, हो, पण मला कोण खेळायला घेणार? दीपेश म्हणला, मी घेईन तुला खेळायला, पण माझी एक अट आहे. अमितला माहीत होतं की दीपेश शेजारीच राहतो, त्याचं घर खूप श्रीमंत आहे आणि दीपेश अतिशय लाडावलेला मुलगा होता, उर्मट होता, गर्विष्ठ होता. तो आपल्याला पांगळ्या म्हणाला होता हे सुद्धा अमित 1-2 मिनिटासाठी विसरून गेला आणि म्हणला, खरंच मला खेळायला घेशील? दीपेश म्हणला, हो घेईन की, पण माझी एक अट आहे. अट? कुठली अट? हे तू जे चित्र काढलंयस ना, ते तू मला दे, मी ते माझ्या नावावर स्पर्धेसाठी पाठवीन. अमित म्हणला, पण असं करणं कसं बरोबर नाही आहे, फसवणं होईल ना ते. काही होत नाही, हे चित्र काढलेलं तुला आणि मला दोघांनाच माहीत आहे, कुणाला दुसऱ्याला माहिती आहे? तू मित्रांना दाखवलंयस का? अमित म्हणला, नाही. तुझ्या आईला दाखवलंयस का? अमित म्हणला, नाही, मी चित्र पूर्ण झाल्यावर आईला दाखवणार होतो. याचा अर्थ हे चित्र तू काढलंयस हे फक्त तुला आणि मला माहीत आहे, मग काय फरक पडतो? अमित म्हणला, नाही, पण असं फसवणं वाईट गोष्ट आहे. मी फसवतोय ना, मी बघून घेईन काय होईल ते. कबूल आहे का नाही एवढं सांग, तुला यायचं ना आमच्याबरोबर खेळायला? अमित खूप गोंधळून गेला.
त्यालाही वाटायचं मुलांबरोबर खेळावं, त्यांच्याबरोबर मजा करावी, पण त्याला पायामुळे खेळता येत नव्हतं. आता जर आपण दिपेशचं ऐकलं तर आपल्याला खेळायला मिळेल, त्यामुळे काय करूया बरं? पण असं वागणंही बरोबर नाही, फसवणं होईल का हे? अमित अगदी गोंधळून गेला. पण शेवटी तो म्हणला, ठीक आहे, मी हे चित्र आज रात्री पुरं करतो, तू उद्या येऊन चित्र घेऊन जा. दुसऱ्या दिवशी सुशीला काकू बाजारात गेल्यात असं बघून दिपेश अमितच्या घरी आला आणि अमितचं चित्र घेऊन आपल्या घरी गेला. त्यांनी त्याचं चित्र आईबाबांना दाखवलं नाही. त्यांनी 10 प्रश्न विचारले असते. तुला कसं सुचलं? सरांनी मार्गदर्शन केलं का? केव्हा काढलंस तू चित्र? बोलला नाहीस आम्हाला? 1 ना 2. ही मोठी माणसं ना, फार त्यांना प्रश्न विचारायची हौस असते. त्यांनी गुपचूप ते चित्र स्पर्धेसाठी पाठवून दिलं. आणि काय आश्चर्य, 1 महिना झाला आणि दिपेशच्या घरी पत्र आलं. त्याच्या चित्राला 1ला क्रमांक मिळालेला होता. अमितने घाईघाईने एक निसर्ग चित्र काढून पाठवून दिलं होतं, पण त्याला काही बक्षीस नाही मिळालं. दिपेशच्या आईबाबांना खूप आनंद झाला. त्यांनी मोठी पार्टी द्यायचं ठरवलं होतं. पण दिपेशच्या पोटात गोळा येत होता. अमितकडनं कोणाला कळलं तर काय? म्हणून अमित जेव्हा त्याच्या चुलत बहिणीच्या लग्नाला जाणार होता तेव्हाच त्यांनी पार्टी ठरवली. पार्टी तर छान पार पडली. अमितही गावाहून आला. गावाहून आल्यावर त्याला कळलं की आपल्या चित्राला पहिलं बक्षीस मिळालंय. त्याला थोडं वाईट वाटलं, पण तो म्हणला, चला आता मला निदान खेळायला तरी मिळेल. दुसऱ्या दिवशी सगळी मुलं नेहमीसारखी खेळायला जमली. अमित वाट बघत होता दिपेश त्याला हाक मारेल म्हणून, पण दिपेशने त्याला हाक मारलीच नाही. मग अमितच हळूहळू तिथे गेला आणि म्हणला, मी येऊ ना खेळायला? दिपेशने कपाळावर आठ्या घालत म्हटलं, ठीक आहे, राहा उभा तिथे. आणि त्याला 3-4 बॉल कसे तरी टाकले आणि म्हणला, बास झालं आता. अमित रडकुंडीला येऊन म्हणला, म्हणजे मला तू टीममध्ये नाही घेणार? दिपेश म्हणला, तुझ्यामुळे टीमची सगळी मजाच जाईल. आता मात्र रमेश पुढे आला आणि म्हणला, दिपेश काहीतरी काय बोलतोस? अमितने पहिल्याच बॉलला चौकार मारलाय. अमित खेळेल आपल्या टीममध्ये, मी त्याचा रनर होईन. दिपेश म्हणला, तू आणि अमित दोघंही बाहेर जाऊन बसा, तूही नको आमच्या टीममध्ये, जा. अमितला लक्षात आलं की दिपेश काही आपला शब्द पाळत नाहीये. अमितला खूप वाईट वाटलं. त्याला वाटलं सगळ्यांना सांगून टाकावं का, पण त्यांनी दिपेशला वचन दिलं होतं, मी कुणाला सांगणार नाही. आणि त्याची आई म्हणायची की दिलेलं वचन कधीही मोडू नये. मग त्यांनी ठरवलं आईला तरी खरं काय ते सांगून टाकूया. त्यांनी सगळं आईला सांगितलं. आईच्या लक्षात आलं की अमितला खूप एकटेपणा वाटतो म्हणून तो असा वागलाय, पण तरी चुकलाय ते चुकलंच आहे. त्यामुळे तिने ठरवलं की आज त्याला रागवायचं. आणि ती म्हणली, अमित तूही खोटारडेपणा केलास. अमित म्हटलं, आई मी कुठे खोटारडेपणा केला? दिपेशनी खोटारडेपणा केला. पण आई म्हणाली, नाही, तूही त्याच्यात सामील झालास ना, तुझं चित्र तू त्याला दिलंस, हे बरोबर नाहीये. अमितला माहीत होतं आई आपली कडक शिस्तीची आहे. तो गपचूप बसला. दुपारची वेळ झाली. अमितला आता भूक लागली होती. तो म्हणला, आई जेवायला वाढतेस ना, मला खूप भूक लागली आहे. पण आई म्हणली, नाही, तू चुकलास ना, त्याची शिक्षा तुला आणि मलाही. तुलाही जेवण नाही आणि मलाही जेवण नाही. अमितला खूप वाईट वाटलं. त्याला अगदी रडू आलं. पण त्याला माहीत होतं की आई आपली अजिबात ऐकणार नाही. तो रडत रडत झोपून गेला. संध्याकाळचे 5 वाजत आले होते. आईने हाक मारली, अमित बाळा उठतोयस ना, दूध पिऊन घे. अमितने पाहिलं, आईचा आवाज नेहमीसारखाच प्रेमळ होता. दुपारच्या रागावण्याची कुठेही त्याच्यात झलक दिसत नव्हती. पण तिचे डोळे मात्र सुजलेले होते. अमितच्या लक्षात आलं आई आपल्यासाठी रडली आहे. तो आईजवळ गेला आणि म्हणला, आई सॉरी, मी पुन्हा असा खोटारडेपणा करणार नाही. आईने त्याला जवळ घेतलं आणि म्हणली, बाळा तुला तुझी चूक कळली ना, मग झालं तर. दिपेशचंही वागणं चुकलंय. आत्ताच त्याचा खोटारडेपणा त्याच्या आईबाबांना सांगितला नाही तर तो असाच वाढत जाईल. म्हणून आई दिपेशच्या घरी गेली. त्या दिवशी रविवार होता. दिपेशचे बाबा घरीच होते. त्याच्या बाबांना सुशीला काकूंबद्दल खूप आदर वाटायचा. अमितचे बाबा वारल्यावर सुशीला काकूंनी शाळेत नोकरी करून घर सावरलं होतं. अमितवर खूप चांगले संस्कारही केले होते. त्यांना बघून अमितचे बाबा पुढे आले आणि म्हणले, या ना काकू, आज काही विशेष? सुशीला काकू आत आल्या. त्यांना बघून दिपेश हॉलमध्ये येऊन बसला. त्याच्या पोटात सारखी भीती होती की अमितने कोणाला सांगितलं तर नसेल ना. खोटं बोलणाऱ्याच्या मनात नेहमी भीती असतेच. सुशीला काकू म्हणाल्या, दिपेशच्या आईला जरा बोलवता का, आणि दिपेशला खेळायला बाहेर पाठवाल का जरा? दिपेशच्या बाबांच्या लक्षात आलं की आज काहीतरी सुशीला काकूंना विशेष सांगायचं आहे. आत्तापर्यंत त्या कधीच दिपेशची तक्रार घेऊन आल्या नव्हत्या,
पण त्यांना माहीत होतं आपला मुलगा कसा आहे ते. तो किती लाडावलेला आहे, उर्मट आहे, गर्विष्ठ आहे, तो आपल्या आईशी कसा बोलतो, हे सगळं त्यांना माहीत होतं. त्यांना ते आवडत नव्हतं, पण काय करणार, त्यांच्या व्यवसायामुळे ते सारखे शहराबाहेर असायचे. त्यांनी दीपेशला सांगितलं, दीपेश खेळायला बाहेर जा. पण दीपेश लबाड होता, तो पडद्याआड लपून ऐकणार होता. पण दीपेशच्या बाबांच्या लक्षात आल्यावर त्याला बाहेर जावंच लागलं. दीपेशची आई बाहेर येऊन बसली. मग सुशीला काकूंनी सांगितलं, दीपेशच्या चित्राला पहिलं बक्षीस मिळालंय ना, ते अमितनी काढलंय. दीपेशची आई होती, तिला वाटायचं आपला मुलगा म्हणजे गुणी मुलगा. ती म्हणली, कोण म्हणताय असं? मग सुशीला काकू म्हणल्या, अमितनीच मला सांगितलं की ते चित्र त्यांनी काढलंय. अमित खोटं बोलत असेल. सुशीला काकू म्हणल्या, म्हणूनच मी तुम्हाला सांगायला आली आहे की काय खरं काय खोटं याचा आपण छडा लावूया. आत्ताच मुलांना जर नीट वळण लावलं नाही ना, त्यांचं बोलणं मध्येच तोडत दीपेशच्या आई रागाने म्हणली, आम्ही लावू छडा, तुम्ही जा आता. दीपेशच्या बाबांना ते अजिबात आवडलं नाही. ते म्हणले, बरोबर आहे तुम्ही काकू म्हणताय ते, तुम्ही अमितला घेऊन या, मी दीपेशला घरात बोलवतो. मग दीपेशला आणि अमितला घरात बोलावून कागद आणि रंग दिले आणि वेगवेगळ्या ठिकाणी चित्र काढायला बसवलं. दीपेशनी चित्र काढलेलंच नव्हतं, त्यामुळे त्याला बारकावे काही आठवतच नव्हते. त्यांनी कसं बसं चित्र पूर्ण केलं. पण अमितनी ते चित्र काढलेलं असल्यामुळे त्यांनी हुबेहूब तसंच चित्र परत काढलं. दीपेशच्या बाबांच्या सगळं लक्षात आलं. त्यांनी अमितला जवळ बोलवलं आणि म्हणले, बाळा अमित, तू का असं केलंस? तुझं चित्र का दिलंस दीपेशला? मला ना टीममध्ये खेळायचं होतं. दीपेश मला खेळायला घेईल असं वाटलं मला, म्हणून मी दीपेशला चित्र दिलं, अमित रडत रडत म्हणाला. दीपेशच्या बाबांच्या सगळं लक्षात आलं, पण तरी दीपेशला एक संधी द्यायची म्हणून त्यांनी दीपेशलाही जवळ बोलवलं आणि विचारलं, तू का अमितचं चित्र घेतलंस? ते चित्र अमितनी नाही काढलेलं, मीच काढलं होतं ते चित्र. अमित खोटं बोलतोय. मागच्या वेळेला मला चांगले 8-10 तास लागले ते चित्र काढायला, आत्ता एवढ्या कमी वेळात कसं चांगलं चित्र काढून होईल? अशी त्याची कुरकुर सुरू झाली. दीपेशच्या बाबांचा सगळा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी एक जोरात थप्पड लगावून दिली दीपेशला. दीपेशच्याही मध्ये पडायला लागल्यावर त्यांनी तिलाही सांगितलं, तू अजिबात मध्ये पडू नकोस, तू फार लाडावून ठेवलंयस त्याला. काय खरं काय खोटं ते मला आत्ता कळलंय, त्याला कबूल करू दे त्यांनी काय केलं ते. बाबांचा रुद्रावतार बघून दीपेश घाबरूनच गेला आणि त्यांनी सगळं कबूल करून टाकलं. त्यानंतर काही दिवस गेले. दीपेशच्या पोटात सारखी धाकधूक की अमित कुणाजवळ बोलला असेल का, लोकांना कळेल का की ते चित्र आपण काढलेलं नव्हतं. आता परीक्षा जवळ आल्या होत्या, त्यामुळे क्रिकेट जरा थंडावलंच होतं. सगळी मुलं अभ्यासाला लागली होती. एकट्या दीपेशच्या टिंगलटावाळ्या चालूच होत्या. एकदा तो कोफणीतनं फुलपाखरांना दगड मारत होता. सुशीला काकूंनी ते पाहिलं आणि त्या म्हणल्या, बाळा, त्या निष्पाप फुलपाखरांना कशाला दगड मारतोस? त्यापेक्षा त्यांचं चित्र काढ ना. दीपेशच्या मनात आलं, अरेच्छा, मी एवढा वाईट वागलो अमितशी, सुशीला काकूंशी उर्मटपणाने वागलो, तरी त्या किती चांगलं बोलतात, मला अभ्यासातही मदत करतात, मग माझंच काही चुकतंय का? आणि मग तो विचार करायला लागला आणि थोडा थोडा का होईना त्याच्यात बदल व्हायला लागला. आणि मग तो प्रसंग घडला. सगळी मुलं शाळेला सायकलवरनं जायची, एकटा अमित रिक्षातनं जात होता. एकदा सगळी मुलं शाळा सुटल्यावर घरी परतत होती. रणधीर आणि बल्लू डबल सीट येत होते. तेवढ्यात एक गाडीचा करकचून ब्रेक लागलेला आवाज त्यांना ऐकू आला. त्यांनी पाहिलं तर दीपेशच्या सायकलला एका कारनी धडक दिली होती. दीपेश खाली पडला होता. कारवाला बाहेर आला आणि खेकसला, कळत नाही का रे तुम्हाला मुलांना सायकल कशी चालवायची? ते घोळका करून रस्ता अडवून चाललायत, आम्ही कार कशी चालवायची मग? असं म्हणून कार थोडी मागे घेऊन झपकन बाजूनी निघून गेला. बल्लू आणि रणधीर जवळ आले. त्यांनी बघितलं तर दीपेश खाली पडला होता, त्याच्या पायाला मार लागला होता आणि रक्तही येत होतं. त्यांनी दोन्हीकडनं धरून त्याला उभं करायचा प्रयत्न केला, पण दीपेशला उभं राहता येईना. तेवढ्यात अमितची रिक्षा मागून आली. अमितने खिशातला रुमाल काढला आणि दीपेशच्या पायाला बांधला आणि रिक्षावाल्या काकांच्या मदतीने दीपेशला रिक्षात घेतलं. रिक्षा दीपेशच्या बंगल्याजवळ आली. दीपेशची आई बाहेर आली आणि दीपेशला लागलेलं बघून रडायलाच लागली. पण मग सुशीला काकू आल्या. त्यांनी दीपेशच्या बाबांना फोन केला. दीपेशच्या गाडीच्या ड्रायव्हरला बोलवलं आणि दीपेशला आणि त्याच्या आईला घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरनी एक्सरे काढला. छोटी क्रॅक होती पायाला. मग त्यांनी त्याच्या पायाला प्लॅस्टर घातलं आणि सांगितलं, दीपेश, आता 3 आठवडे पाय प्लॅस्टरमध्ये, खेळणं बिळणं बंद झालं. आता
परीक्षा आल्यामुळे खेळणं जरी बंद झालं होतं तरी रविवारी मुलं जमतच होती. अमित त्याच्या व्हरांड्यात बसून बघत होता. आता त्याच्या जोडीला दीपेशही त्याच्या व्हरांड्यात बसून मुलांचा क्रिकेटचा खेळ बघत होता. त्याच्या मनात आलं 3 आठवडे नुसता पाय मला प्लॅस्टरमध्ये ठेवायचा आहे, चालायचं नाही आहे, खेळायचं नाही आहे, तर मला किती वाईट वाटतंय. मग अमित तर बिचारा लहानपणापासून तसा आहे आणि त्यात मी त्याला सारखा पांगळ्या पांगळ्या म्हणून चिडवायचो. त्याला किती वाईट वाटत असेल. त्याने अमितकडे पाहिलं. तो नेहमीच्याच निरागसपणे एकटक क्रिकेट खेळणाऱ्या मुलांकडे बघत होता. त्याने हाक मारली, अमित काय करतोयस, इकडे येतोस का जरा. अमित म्हणला, मी गणितं सोडवतोय. का रे, काही काम होतं का. दीपेश म्हणला, अच्छा गणितं सोडवतोयस का, मग राहू दे. काम नाही रे काही, एकटा बसून बोर झालो होतो म्हणून म्हटलं गप्पा मारूया जरा. अमित म्हणला, मग येतो ना मी. मग अमित हळूहळू चालत दीपेशच्या व्हरांड्यात आला. दोघं शेजारी शेजारी बसले. मग दीपेश त्याला म्हणला, अमित मला क्षमा कर. कशाबद्दल. नाही रे ते चित्राचं. अमित हसून म्हणला, अरे तू काही काळजी करू नकोस, चित्राची गोष्ट कधीच कोणाला कळणार नाही आणि मित्रामित्रात कसली आली आहे क्षमा. दीपेशला खूप आनंद झाला. मग तो म्हणला, ह्याचा अर्थ तू माझी मैत्री स्वीकारली आहेस का. आता अमितलाही त्याची मजा करायची लहर आली. तो म्हणला, स्वीकारीन मी मैत्री, पण एका अटीवर. अरे देवा, आता हा काय अट घालणार, दीपेशच्या मनात आलं. अमित म्हणला, माझी आई माझा रोज अभ्यास घेते, तूही माझ्या घरी ये आणि माझ्याबरोबर अभ्यास कर. दीपेशला हुश्श झालं आणि तो म्हणला, हीच अट का तुझी, नक्की. आणि मग त्यांनी अमितच्या गळ्यात हात घातला आणि दोघं मोठमोठ्यांनी हसायला लागले. क्रिकेट खेळणारी सगळी मुलं बघायलाच लागली. चक्क दीपेश आणि अमित एकमेकांच्या गळ्यात गळे घालून हसतायत. सगळी मुलं त्यांच्या भोवती जमली. दीपेश त्याच्या नेहमीच्या रुबाबात म्हणला, आता माझा पाय बरा झाला ना की मी क्रिकेट खेळायला येणार, पण तुमच्याबरोबर नाही खेळणार. आता हे काय नवीन खूळ म्हणून सगळे बघायला लागले. मी अमित बरोबर खेळणार, मी अमितचा रनर होणार, कळलं का तुम्हाला. अरे वा, छानच की, सगळे एका कोरसमध्ये ओरडले.